श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे योगिनी एकादशी. एकादशी तिथी ही श्री हरिविष्णूंना समर्पित अशी आहे. एकादशी म्हटलं तर प्रत्येकजण बघा काही ना काही उपाय आपण काही सेवा करत असतो. त्याचप्रमाणे कितीही प्रखर पितृदोष असेल तरी देखील या दिवशी श्रीमद भागवत ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्याचं नक्कीच दूर होत असतो. तर त्याचबरोबर या दिवशी काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्याने नक्कीच फलदायी ठरत असतात. प्रत्येक महिन्यात 2 व वर्षभरात 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. कारण प्रत्येक एकादशीला तिथीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो. यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचं दर्शन होत असतं. तसेच योगिनी एकादशी ही सर्व वाईट पाप वाईट कर्म यातून मुक्तता होण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी काय उपाय करायचा आहे? सायंकाळी एक दिवा लावायचा आहे. तुमच्या घरातील काही कितीही भांडणं असू द्यात, कलह असू द्यात, घरात वादविवाद होत असतील, त्याचबरोबर तुमच्या घरात कितीही पैसा आला तरी देखील तो टिकत नसेल तर तो स्थिर राहण्यासाठी आज सायंकाळी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे व कुठे लावायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आहे योगिनी एकादशी. ही एकादशी अत्यंत अशी शुभ तिथी मानली जाते. बघा या वाईट कामातून काही आपल्याकडून चुकून काही वाईट पाप कर्म जर झाले असेल तर यातून मुक्तता होण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच या दिवशी व्रत म्हणजेच उपवास करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली तर आपल्या हातून नकळत काही छोट्या मोठी जर काही पापं घडली असतील, त्याचबरोबर कोणी शाप जरी दिला असेल तर या सर्व पापांतून मुक्तता होत असते. या महत्त्वाच्या दिवशी काही उपाय केले जातात. तर आज योगिनी एकादशीच्या दिवशी सायंकाळी घरात तुम्हाला 4 दिवे लावायचे आहे. ते कसे लावायचे आहेत, का लावायचे आहेत, त्याने काय फायदा होतो हे मी यात सांगणार आहे. तर बघा हे 4 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, पतीची देखील प्रगती होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील. घरात पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होणार आहेत. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असं हा उपाय आहे. तर आज उपाय तिन्ही सांजेला म्हणजे दिवा लागणीच्या टायमाला तुम्ही करायचा आहे. दिवा लागणीची वेळ म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. कारण ही जी वेळ असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. हा उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे. जर घराची प्रगती, मुलांची प्रगती, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरात पैसा टिकत नसेल किंवा पैसा जर आला तर काही ना काही कारणाने तो संपत असेल, सतत घरात आजारपण जर असेल, सतत पैशाच्या समस्या घरात येत असतील तर घरात लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही. तर तिला स्थिर ठेवण्याचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी विशेष स्थितीवर काही उपाय केले तर ते नक्कीच लक्ष्मी स्थिर राहते. घरात सतत भांडणं, सतत कलह, वादविवाद, विवाहाविषयी काही समस्या असतील, त्याचबरोबर सतत आजारपण जर येत असेल, संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, 4 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत. आता त्या घेताना स्वच्छ तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही, अतिशय स्वच्छ अशा घ्यायच्या आहे. त्या पंत्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये शुद्ध गाईचे तूपच घालायचे आहे.
हे लक्षात घ्या. तुम्हाला गाईचे तूप घालायचे आहे. नंतर हे जे 4 दिवे आहेत ते एका ताटामध्ये घेऊन त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे व आपल्या देवघरातील देवासमोर बघा नंतर हे प्रज्वलित करायचे आहे. नंतर प्रत्येक दिव्यात तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे. लवंग टाकल्यानं माता लक्ष्मी आकर्षित करून घेण्याची क्षमता ही लवंगमध्ये अधिक असते. त्यामुळे लवंग आवर्जून तुम्हाला टाकायचे आहे आणि या 4 दिव्यांनी तुम्हाला तुमच्या घरातील माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना ओवाळायचं आहे. आता बघा, श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदीच तुम्ही तुमच्या घरातील श्री बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील ओवाळलं तरी देखील चालणार आहे. व नंतर घरातील 4 कोपऱ्यात तुम्हाला या दिव्यांना तांदळाचे आसन द्यायचं आहे आणि तांदळाचं आसन देऊन हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. यानंतर आपल्या घरातील समस्या दूर होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरात चौबाजूंनी पैसा येऊ लागतो, पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो देखील मोकळा होत असतो व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ लागते, आपल्या मुलांची, पतीची प्रगती होऊ लागते. त्यामुळे हा उपाय या तिथीला आवर्जून करा. त्यानंतर हे दिवे जे आहे ते जास्तीत जास्त वेळ चालू राहतील याची मात्र तुम्ही आवर्जून काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे जे आहेत त्या दिव्यामध्ये जे वात आहेत आणि वात आणि लवंगा ज्या आहेत उरलेल्या त्या काय करायच्या आहेत, सकाळी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. तुम्ही भीमसेनी कापूर घ्या किंवा तुम्ही साधे 2-3 कापराचे वड्या जरी घेतल्या तर त्या घ्यायच्या आहे आणि या दिव्यातील लवंगा आणि ज्या वाती आहेत त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. आणि हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे व हे दिवे आहेत ते स्वच्छ करून तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता. हा अतिशय साधा आणि सोपा असा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा उपाय आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.